जिने पारतंत्र्याच्या काळोखामध्ये हिंदवी स्वराज्याचं सूर्यतेज पाहिलं. जिने पारतंत्र्याच्या काळोखामध्ये हिंदवी स्वराज्याचं सूर्यतेज पाहिलं. ज्या काळी स्त्रियांच्या अस्तित्वाची व्याख्या ही केवळ राजवाड्याच्या भिंती होती, त्या काळामध्ये ज्या माऊलीने स्वतःच्या हातात तलवार पेलून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. होय, आपण जागर करणार आहोत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा. प्रेक्षक हो, आज आपण 2026च्या उंबरठ्यावर आहोत, ज्या वेळेला लोक AI आणि नेटवर्किंगच्या दुनियेमध्ये प्रवेश करत आहेत. पण मला असं वाटतं, शतकांपूर्वीच आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे अनेक युगपुरुष आणि त्यांना घडवणाऱ्या रणरागिणी होऊन गेले, की ज्यांनी हे शस्त्र आणि या शस्त्राचं रोडमॅप आपल्या पुढे आधीच मांडलेलं आहे. त्यातली एक घटना मला सांगावीशी वाटते, की ज्या वेळेला शतकांपूर्वी शत्रूच्या छावणीत न जाता शत्रूच्या छावणीतील माहिती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गुप्तहेर जाळं बनवून ज्यांनी शिवबांना शिकवलं, अशा स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी AI आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो रोडमॅप आहे तो आपल्यापुढे पहिल्यांदाच मांडलेला आहे. तर त्यांच्याकडून AI आणि इंटेलिजन्सचं महत्व आपण त्याही वेळेला शिकलो ज्या वेळेला या गोष्टी अस्तित्वात नव्हती. आणि त्यामुळे आपण स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना इंटेलिजन्स चीफ असं म्हणू शकतो, नाही का? अफजल खान ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आला होता, त्यावेळेला स्वराज्य हे पूर्णपणे भीतीच्या सावटामध्ये होतं. आणि त्या काळामध्ये ज्या माऊलीनं शिवरायांना हे शिकवलं की यावेळी आपल्याला तह करायचा नाहीये, तर शत्रूचा नाईलाट करायचा. आणि हे शास्त्र ज्या सायकोलॉजिकल वॉरफेअरने त्या खेळल्या, म्हणजे मानसिक युद्धाचं तंत्र, हे आपल्याला त्या काळी शतकांपूर्वी जिजाऊ आईसाहेबांनी शिकवलेलं. आणि त्यामुळे आपली महाराष्ट्रामधली सर्व जनता ही भीतीच्या सावटातून बाहेर आली होती. अफजल खानाचा वध शिवबांनी केला, पण त्या शिवबांना त्यावेळेला या सायकोलॉजिकल वॉरफेअरचं महत्व समजून सांगणारी ही माऊली होती. ज्या वेळेला संकट येतात, ज्या वेळेला भीतीचं सावट आपल्या स्वराज्यावरती येतं, त्यावेळेला आपल्या मावळ्यांना, आपल्या सैन्याला त्यांचं खच्चीकरण न होऊ देता त्यांना धीर देणं आणि त्यांना संघर्षाने पुढे जाण्याची ताकद निर्माण करून देणं, याला लीडरशिप स्किल्स म्हणतात, ज्या आपल्याला जिजाऊ आईसाहेबांकडून शिकता येतात. अजून काय शिकता येतं जिजाऊंच्या